आज संपूर्ण मुंबई 90% खोदून ठेवलेली आहे. म्हणजे एक ते पर्यावरण तज्ञ आहेत केस भट, मला वाटतं त्यांचं नाव, त्यांनी सांगितलं दिल्ली ही व्हेंटिलेटरवर आहे तर मुंबई ही आयसीयू मध्ये आहे. उद्या आपण जगायचं कसं हे ठरवणारी ही निवडणूक आहे. आणि ही जी काही 90% मुंबई खोदलेली आहे, इकडून मेट्रो तिकडून मेट्रो, इकडून बोगदा तिकडून रस्ता खोदलाय, तिकडे फुटपाथ खोदलाय, चालायला जागा नाही, फिरायला जागा नाही. संपूर्ण मुंबईमध्ये धूळ आणि सिमेंटचं साम्राज्य आहे. पण त्याच्या प्रदूषणामध्ये त्या प्रदूषणात सुद्धा भ्रष्टाचार आहे. कारण या सर्व कामांसाठी जे सिमेंट वापरलं जातंय त्यातलं 50 ते 60% सिमेंट हे अदानीच्या कंपनीकडनं खरेदी केलं जातंय. तुम्ही बसा मांडत हिंदू मुस्लिम महापौर कोण होणार, हा होणार का तो होणार, तो होणार का हा होणार. मराठी माणसाने केवळ घाम गाळून मुंबई नाही मिळवली तर रक्त सांडून मिळवलेली मुंबई. आणि आज ते मोठे कोणी नेते राहिलेले नाहीयेत. पण आमची घराण्याची परंपरा म्हणून, एक आमचं कर्तव्य म्हणून आम्ही तुमच्यासारख्या सगळ्या सैनिकांच्या साथीने हे आक्रमण परतवण्यासाठी उभे राहिलेलो आहोत. आमच्यासोबत येणार आहात की नाही हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे. ही काही पहिली निवडणूक नाहीये. शिवसेनेला आता यावर्षी 60 वर्ष होतील. अनेक निवडणुका आल्या आणि अनेक निवडणुका झाल्या. काही शिवसेना जिंकली, काही शिवसेना हरली. भारतीय जनता पक्षाबरोबर युती झाली, हिंदुत्वासाठी केली. आणि याच व्यासपीठावरती तोही काळ आठवते, तीही मीटिंग मला आठवते, ज्या मीटिंगमध्ये शिवसेना प्रमुख जॉर्ज फर्नांडिस आणि पवार साहेब होते. युत्या होतात, आघाड्या होतात, मतभेद होतात, लोक दूर जातात. आता नितीश कुमारचं उदाहरण बघितल्यानंतर मला भारतीय जनता पक्षाला हेच प्रश्न विचारायचे आहेत की तुम्हाला हिंदुत्ववादी असलेली शिवसेना का नको, याचं उत्तर आज आम्हाला मिळते. तुम्हाला मुफ्ती मेहबूबा मुफ्ती चालते. संघ मुक्त भारत म्हणजे संघ नको म्हणणारा नितीश कुमार चालतो. मोदींना अतिरेकी म्हणणारे चंद्रबाबू चालतात. पण शिवसेना नको. याचं कारण जोपर्यंत शिवसेना आहे तोपर्यंत तुम्हाला मुंबईचा घास गिळता येणार नाही हे फक्त माहिती आहे, म्हणून तुम्हाला शिवसेना नको आहे.